ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून समाजसेवक योगेश भोईर यांच्या पत्नी भक्ती भोईर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती आज भव्य शक्ती प्रदर्शन करीत समाजसेविका भक्ती भोईर यांनी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज उथळसर प्रभाग समितीमध्ये दाखल केला आहे। यावेळी योगेश मालू भोईर यांनी प्रभागामध्ये केलेल्या अनेक कामांविषयी माहिती दिलेली आहे। येणाऱ्या काळातही आपण असंच कार्यरत राहू, भक्ती भोईर आणि योगेश भोईर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना आपणास सर्व सहकारी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून सदर प्रभागात अधिक ताकदीने काम करण्याची संधी द्यावी असं आवाहनही यावेळी योगेश भोईर यांनी केलं आहे। नमस्कार, मी भक्ती योगेश भोईर प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवार म्हणून उभी आहे। आपल्या प्रभागात खूप काही समस्या आहेत, त्या सुधारण्यासाठी काही नगरसेवक आहेत ते लक्ष देत नाहीत व्यवस्थित। 20 वर्ष झाले आम्ही बघतोय, त्यासाठी आम्हाला ह्या प्रभागातून काम करण्याची संधी मिळाली, म्हणून त्याकरता मी उभी राहिली। महिलांच्या काही समस्या आहेत आणि अनेक वर्ष झाले माझे मिस्टर या प्रभागातून कामे करतायत, ते मी हे वारसा मी पुढे नेईल। नमस्कार, मी योगेश मालू भोईर। आज माझ्या पत्नीने सौ भक्ती योगेश भोईर यांनी या 11 ब प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे। आणि आमच्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, ज्यातल्या यात म्हणजे जास्ती करून गटार, नाल्या आणि कचरा। तर कचरा हा अनेक प्रकारचा म्हणजे सुका कचरा, प्लास्टिकचा खूप वेस्टेज जमा होतो आणि आपल्या सोसायट्यांमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत त्याचा। तर भक्ती जर निवडून आली तर आम्ही ह्या प्रभागात प्लास्टिक निर्मूलन आणि हे करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर सोलरसाठी सोसायटीचा त्यासाठी जास्ती प्रयत्न करणार आहे की जास्ती करून स्वच्छ प्रकाश आणि चांगल्या सुविधा लोकांना मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार आहे।